नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि नेहमीप्रमाणेच क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमधला आजचा हा 49वा पार्ट आहे. तर बघा, आता पहिला क्वेश्चन आहे यामधला, डॅश डॅश यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन, अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे. तर जेफ्री आर्चर यांनी प्रसिद्ध ब्रिटिश कादंबरीकार आहेत हे. तसंच स्टीफन हॉकिंग हे हॉकिंग रेडिएशनचा शोध लावलेला आहे त्यांनी. म्हणजेच हॉकिंग रेडिएशन म्हणजेच काय, तर ब्लॅक होलमधून किरणोत्सार होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. तसंच अलेक्झांडर डुमस हे कोण आहेत, तर हे फ्रेंच लेखक आणि नाटककार आहेत. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे आपला, पोलीस हुतात्मा दिन डॅश डॅश ऑक्टोबर रोजी पाळण्यात येतो. तर पोलीस हुतात्मा दिन हा केव्हा पाळण्यात येतो, त्याचं करेक्ट आन्सर आहे पहिलंच ऑप्शन, 21 ऑक्टोबर रोजी हा पोलीस हुतात्मा दिन पाळण्यात येतो. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, शिवाजी महाराजांनी डॅश डॅश येथे अफजल खानाचा वध केला. तर अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर केलेला आहे. म्हणजेच 4 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. तर हा अफजल खान कोण होता, तर अफजल खान हा विजापूरच्या आदिलशाहीचा सरदार होता. आणि याचा वध शिवाजी महाराजांनी केव्हा केलेला आहे, तर 10 नोव्हेंबर 1659 मध्ये ह्याचा शिवाजी महाराजांनी वध केलेला आहे. तसंच पुढचा क्वेश्चन आहे आपला, चुकीचा पर्याय निवडा. तर चुकीचा पर्याय निवडायचा आहे आणि पहिलंच ऑप्शन दिले सर्व पर्याय योग्य. दुसरा आहे असहकार चळवळ 1920. तर यस, हे पर्याय बरोबर आहे. असहकार चळवळ 1920ला झालेली आहे आणि आपल्याला चुकीचा पर्याय निवडायला सांगितला आहे. मग तिसरा पर्याय काय, सविनय कायदेभंग चळवळ 1930. तर हा देखील पर्याय बरोबर आहे. 1930ला सविनय कायदेभंग चळवळ झालेली आहे. म्हणजेच आपला चुकीचा पर्याय डी ऑप्शन आहे, चले जाव चळवळ 1940. तर ही 40ला झालेली नसून ही कधी झालेली, चले जाव चळवळ 1942ला झालेली आहे. म्हणजेच 4 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, जागतिक साक्षरता दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिन साजरा केला जातो. तर जागतिक साक्षरता दिन म्हणून 8 सप्टेंबर, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 8 सप्टेंबर हा दिन जागतिक साक्षरता दिन म्हणून पाळला जातो. पुढचा क्वेश्चन पाहूया, पहिला पर्यटन जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ओळखला जातो. तर बघा, आता पहिला पर्यटन जिल्हा विचारला आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, सिंधुदुर्ग हा जिल्हा पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसंच मुंबई ही आपली राजधानी आहे महाराष्ट्राची. तसंच औरंगाबाद हे काय आहे, तर औरंगाबाद म्हणजेच आत्ताचं छत्रपती संभाजीनगर ही पर्यटन राजधानी आहे. तसंच पुण्यामध्ये सांस्कृतिक आणि ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक राजधानी म्हणून पुण्याला ओळखलं जातं. तर बघा, हे आपल्या चॅनलचं नाव आहे. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. पुढचा क्वेश्चन पाहू, रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक डॅश डॅश हे आहेत. तर रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तर बघा, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे बुक्स आहेत त्याच्यावर खूपदा क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे वेगवेगळे बुक्सचे नाव दिले जातं आणि खाली पर्याय दिला जातं की बुक कोणाचं आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे खालीलपैकी कोणते बुक्स आहेत. म्हणजे खाली 4 पर्याय दिले जातात, त्याच्यामध्ये 3 बुक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असतील आणि एखादं वेगळं असेल. तर कमीत कमी थोडेसे नाव जे आहेत ते तरी आपल्याला ॲटलिस्ट लक्षात असले पाहिजेत. तर बघा, आता हे रिडल्स इन हिंदुइझम तर हे तर आहेच. तसंच द बुद्धा अँड हिज धम्मा, तसंच काय, बुद्धा अँड हिज धम्मा हे बुक देखील त्यांचंच आहे. तसंच हू वेअर द शूद्राज, तसंच रानडे गांधी अँड जिन्ना, तसंच फेडरेशन वर्सेस फ्रीडम, हे सगळे बुक्स त्यांचीच आहेत. तुम्ही त्यांचे नाव लिहून घेऊ शकता किंवा वारंवार जर व्हिडिओ पाहिला तर तुमच्या हे पाठ होऊन जाईल. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. म्हणजे कोणता जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर करेक्ट आन्सर आहे नंदुरबार, जे की महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे. नंदुरबार हा जिल्हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसंच भंडारा जिल्हा आहे, हा भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तलावांचा जिल्हा. तर हा आपला जो बीड जिल्हा आहे तर हा नेहमी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. तसंच ऊस तोड कामगारांचा जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो. आणि पालघर जिल्हा हा ठाणे जिल्ह्यातून आता 2014मध्ये ह्याचं वेगळा झालेला आहे. आणि बघा, आता पुढचा क्वेश्चन पाहूया, उत्तराखंड राज्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे. तर उत्तराखंड राज्यात खालीलपैकी जिम कार्बेट, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे, हे अभयारण्य आहे. तर बघा, आता जिम कार्बेट जे अभयारण्य आहे हे भारतातलं सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. राष्ट्रीय उद्यान नीट लक्षात ठेवा, राष्ट्रीय उद्यान आहे.
तसंच त्याला सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणून पण त्याला दर्जा भेटलेला आहे. व्याघ्र प्रकल्प हा पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणून जिम कॉर्बेटला ओळखलं जातं. तसंच आता कैमूर कुठे आहे आणि काय आहे हे पण माहिती असणं गरजेचं आहे. तर कैमूर हे एक अभयारण्य आहे आणि कैमूर जिल्हा बिहार राज्यात आहे. तसंच बिहारमधलं सर्वात मोठं अभयारण्य आहे कैमूर. बिहारमधलं काय सर्वात मोठं अभयारण्य. तसंच चंद्रप्रभा हे देखील वन्यजीव अभयारण्य आहे आणि हे चांदोली जिल्हा उत्तर प्रदेशमध्ये आहे. उत्तर प्रदेशमधला चांदोली जिल्हा येथे हे अभयारण्य आहे. तसंच हस्तिनापूर जे आहे तर हस्तिनापूर हे देखील वन्यजीव अभयारण्यच आहे आणि हे देखील उत्तर प्रदेश मध्येच आहे, म्हणजेच UP मध्येच आहे. आता पुढचा क्वेश्चन पाहूया. क्रांतिकारकांनी मे 1857 रोजी खालीलपैकी कोणास दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केले? तर बघा 1857च्या टायमिंगला जो उठाव चालू होता त्या टायमिंगला दिल्लीचा बादशहा पदावर एक व्यक्तीला नेमणूक दिली जायची. तर तिथे बहादूर शाह नावाचं जी व्यक्ती होती ती त्या टायमिंगला दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं. पुढचा क्वेश्चन पाहूया आता. भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली. तर भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या कलमान्वये अस्पृश्यता जी प्रथा होती ती नष्ट करण्यात आलेली आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, म्हणजेच आर्टिकल 17 अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आलेली आहे. तसंच आता आर्टिकल 15मध्ये म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे हे कलमे दिलेले आहेत, त्यालाच आपण आर्टिकल पण म्हणतो. तर आर्टिकल 15मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, याच्यामध्ये 5 घटक सांगितलेले आहेत. धर्म, वंश, जात, लिंग आणि किंवा जन्मस्थान. बघा हे धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान हे जे 5 घटक दिलेले आहेत तर या आधारावर भेदभाव करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. या 5 घटकाच्या आधारावर जर कोणी भेदभाव करत असेल तर त्याला मनाई करण्यात आलेली आहे. हे आर्टिकल 15मध्ये सांगितलेले आहे. 17मध्ये आपण पाहिलं अस्पृश्यतेची प्रथा आहे नष्ट करण्यात आलेली आहे. आणि आर्टिकल 18मध्ये काय सांगितलंय तर शैक्षणिक किंवा लष्करी पदवी व्यतिरिक्त राज्याकडून कोणतीही पदवी दिली जाणार नाही, हे आर्टिकल 18मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच त्याला पदव्यांची समाप्ती असं शॉर्टकट लक्षात ठेवू शकता. पदव्यांची समाप्ती कशात आहे तर आर्टिकल 18मध्ये. तसंच आर्टिकल 21मध्ये काय सांगितलंय तर जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण. जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण हे आर्टिकल 21मध्ये सांगितलेले आहे. बघा हे ऑप्शनमधले जे आर्टिकल येतात ॲटलिस्ट तुम्ही 12 ते 35 किंवा 12 ते 51 सगळे आर्टिकल जरी पाठ नाही करू शकले तरी आपण जे क्वेश्चन इथे घेतोय त्यामधले जे ऑप्शनमधले आर्टिकल आणि ते म्हणजे 4 ऑप्शनमधले आर्टिकल जरी तुम्ही पाठ करून ठेवले किंवा अशा प्रकारचे व्हिडिओ वारंवार पाहत राहिले तरी पण तुमचे बऱ्यापैकी आर्टिकल पाठ होऊन जातील. आणि काही मोजकेच आर्टिकल आहेत ज्याच्यावरच वारंवार क्वेश्चन येतात, त्यामुळे आपल्याला ॲटलिस्ट तेवढे तरी आर्टिकल पाठ असणं गरजेचं आहे. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे. जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती डॅश डॅश राजवटीत झाली. आता प्रथमतः आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की जगप्रसिद्ध कैलास मंदिर नेमकं आहे कुठे. तर बघा हे वेरूळ आहे जे की औरंगाबाद जिल्हा म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, तिथे हे वेरूळचं कैलास मंदिर आहे. आणि ह्याची कोणत्या राजवटीत निर्मिती झालेली तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, राष्ट्रकूट राजवटीत यांची निर्मिती झालेली आहे. तर बघा तर वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पण केलेला आहे. कशात जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कधी केलेला आहे तर तो केलेला आहे 1983मध्ये. तसंच हे मंदिर राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्ण प्रथम जो होता, राष्ट्रकूट राजवंशातला जो नरेश होता जो कृष्ण प्रथम नाव होतं त्याचं कृष्ण प्रथम, तर यांच्या कार्यकाळात हा म्हणजे कैलास मंदिरं तिथे बांधले गेलेले आहेत. आणि तो कालखंड कोणता होता तर इसवी सन 757 ते 783च्या कालखंडामध्ये हे बांधण्यात आलेले आहेत. तर बघा आता पुढचा क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी पुढचा क्वेश्चन आहे खालीलपैकी मोठे वाळवंट कोणते आहे. तर मोठे वाळवंट कोणते आहे तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, सहारा वाळवंट हे मोठे वाळवंट आहेत. ते म्हणजे अटाकामा वाळवंट कुठे आहे, गोबी कुठे आहे हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर सहारा वाळवंट आहे कुठे, हे आहे आफ्रिकामध्ये. आफ्रिका खंड जो म्हणतो आपण त्यामध्ये सहारा वाळवंट आहे आणि हे सगळ्यात मोठं पण वाळवंट आहे. तसंच अटाकामाचं जे वाळवंट आहे हे दक्षिण अमेरिकेमध्ये आहे, दक्षिण अमेरिकेमध्ये. तसंच गोबीचं वाळवंट कुठे तर हे पूर्व आशियामध्ये आहे, पूर्व आशिया खंडात. आणि कोलोरॅडोचं वाळवंट आहे हे उत्तर आशिया खंडात, उत्तर
आशिया खंडात हे कोलोरॅडोचं वाळवंट आहे. तसंच बर्फाळ वाळवंट पण असतात, तर त्याच्यामध्ये अंटार्क्टिका वाळवंट तसंच आर्किटिक वाळवंट हे बर्फाळ वाळवंट आहेत. तर बघा आता पुढचा क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती? तर महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी आहे 800 किलोमीटर. बघा आपला हा महाराष्ट्राचा मॅप आहे आणि ह्याची पूर्व पश्चिम लांबी म्हणजेच अंतिम टोक जे असतं तिथून गृहीत धरली जाते. तर अशा प्रकारे आपण पूर्व पश्चिम लांबी जर मोजली तर ही आहे 800 किलोमीटर. तसंच दक्षिण उत्तर लांबी पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर अंतिम टोकापासून दक्षिण उत्तर लांबी जर मोजली तर ही आहे 700 किलोमीटर. 700 किलोमीटर. 800 किलोमीटर आणि 700 किलोमीटर असं आडवा आणि उभं किंवा आडवा रुंदी आणि उंची असं पण त्याला म्हटलं जातं. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. तसंच आता इथे दुसऱ्या मुलांना खूपदा कन्फ्युजन झालेलं आहे. मी बाकीच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. काही मुलं म्हणतात की महाराष्ट्राची दक्षिण उत्तर जी लांबी आहे 700 किलोमीटर, तर मग तुम्ही समुद्रकिनारा पण 700 किलोमीटरच सांगा ना. तर 720 किलोमीटर का सांगतात? तर बघा मुलांना, आपली दक्षिण उत्तर लांबी जरी 700 किलोमीटर असली तरी महाराष्ट्राचा जो किनारा आहे हा दंतूर किनारा आहे, म्हणजेच असं झिकझॅक प्रकारचा किनारा आहे. म्हणून ह्याची लांबी 20 किलोमीटर जास्त आहे, म्हणजेच ती आहे 720 किलोमीटर. हे तुम्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते पंचेंद्रिय नाही? तर पंचेंद्रिय म्हणजे जे ज्ञान ग्रहण करतात त्याला आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो किंवा पंचेंद्रिय म्हणतो. तर त्याच्यामध्ये कोणतं नाही? तर स्नायू हे ज्ञानेंद्रिय नाही. तर कान, डोळा, नाक हे कसे आहेत? ज्ञानेंद्रिय आहेत, म्हणजे त्यांच्यामुळे आपण ज्ञान प्राप्त करू शकतो. तर पंचेंद्रिय कोणते आहेत? पंच ज्ञानेंद्रिय कोणते आहेत? बघा आता, एक आहे डोळा, दुसरा आहे नाक, तिसरा आहे कान, चौथा आहे जीभ आणि पाचवं आहे त्वचा. हे 5 ज्ञानेंद्रिय तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन आहे, मानवी हृदय किती कप्प्याचे बनलेले असते? तर बघा, मानवी हृदय हे 4 कप्प्याचे बनलेले असते. अशा प्रकारे जे मानवी हृदय असते ते किती कप्प्याचं बनलेलं आहे? आता मला ॲज इट इज तर फिगर काढता येणार नाही हृदयाची, पण तुम्हाला थोडंसं कन्सेप्ट क्लिअर व्हावी म्हणून थोडीशी काढून दाखवले. तर बघा, ही मानवी हृदय आहे आणि हे 4 कप्प्याचं असतं. बघा, हे वरती एक कप्पा, खाली आणि हे इथे आणि हा इथे, असे 4 प्रकारचे कप्पे त्याला असतात. तर पुढचा क्वेश्चन पाहूया. देशाचे प्रथम नागरिक कोणाला म्हटले जाते? तर देशाचे एकदम सोपा आणि साधा क्वेश्चन आहे, तरी पण काही मुलांचा चुकतो म्हणून आपण इथे घेतलेला आहे. तर प्रथम नागरिक आपण राष्ट्रपतीला म्हणतो, म्हणजेच बी ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुणे येथे भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर पुणे येथे भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. यांनी तिथे भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. पुढचा क्वेश्चन आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक. बघा आता इथे दुसरा पण क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की मूकनायक हे वृत्तपत्र कोणाचं आहे? तर हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. मूकनायक या वृत्तपत्रास आर्थिक सहाय्य करणारे व्यक्तिमत्व खालील पर्यायातून निवडा. तर बघा, अशा प्रकारे आर्थिक सहाय्य मूकनायक या वृत्तपत्रास कोणी केलं होतं? तर ते केलं होतं कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, माणिक बंडोजी ठाकूर हे कोणाचे मूळ नाव होते? तर माणिक बंडोजी ठाकूर हे कोणाचे मूळ नाव होते? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे तुकडोजी महाराज, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तुकडोजी महाराजांचं नाव माणिक बंडोजी ठाकूर. तसंच म्हणजे त्यांना अजून एक इंगळे देखील असं पण म्हटलं जायचं, इंगळे, माणिक बंडोजी इंगळे किंवा माणिक बंडोजी ठाकूर हे 2 नाव त्यांचं होतं. तसंच समर्थ रामदास हे टोपण नाव कुणाचं आहे? नारायण सूर्याजी ठोसर. बघा लक्षात ठेवा, नारायण सूर्याजी ठोसर. समर्थ रामदासांचं हे नाव आहे नारायण सूर्याजी ठोसर. म्हणजे आपल्याला बऱ्याचदा असा क्वेश्चन येऊन गेलेला आहे की टोपण नाव, खालीलपैकी टोपण नाव कुणाचे किंवा टोपण नाव दिलं जातं आणि त्यांचं पूर्ण नाव काय, असं पण क्वेश्चन आलेले आहेत. म्हणजेच आपले 4 पर्याय जरी ते पाठ असतील तर उद्या भविष्यात जेव्हा क्वेश्चन येईल तेव्हा याच्यापैकी एखादं जरी आलं तर म्हणजे क्वेश्चन आपण टॅकल करू शकतो. तर बघा, गाडगे बाबा यांचं पूर्ण नाव काय? तर गाडगे बाबा यांचं डेबूजी झिंगराजी जानोरकर हे गाडगे बाबांचं नाव आहे. काय? ढेबूजी झिंगराजी जानोरकर. तसंच पुढचा क्वेश्चन पाहता, तसंच आचार्य अत्रे यांचं नाव काय? तर प्रल्हाद केशव अत्रे. प्रल्हाद केशव
अत्रे हे त्यांचं पूर्ण नाव आहे. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे आपला, कोणत्या देशातील रिओ डी जेनेरो येथे दशकातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ब्राझील येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे. नेक्स्ट आहे, आंतरराष्ट्रीय वन दिन कधी साजरा करण्यात येतो? बघा ह्या वन दिन, हवामान दिन हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये घेतलेलं आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे, तुम्हीच मला सांगणार आहात ह्याचं करेक्ट आन्सर कोणतं आहे, कारण ज्यांनी पाठीमागचा व्हिडिओ पाहिला आहे त्यांना ह्याचं आन्सर नक्कीच माहिती असेल. इव्हन त्याला हे चारही ऑप्शन दिलेत ना त्याचं पण माहिती असणार आहे. मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर हवं आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन पाहूया, जगात भारताचा वनक्षेत्राच्या बाबतीत कितवा क्रमांक आहे? तर जगात भारताचा वनक्षेत्राच्या बाबतीत कितवा क्रमांक आहे? तर तो आहे 10वा क्रमांक, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर मग आता पहिला क्रमांक कोणाचा आहे? तर पहिला क्रमांक आहे रशियाचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार 143 देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे? तर बघा 2024ला जो जागतिक आनंदी अहवाल डिक्लेअर केलेला आहे आणि तो किती देशांचा आहे? तर 143 कंट्रीजचा समावेश त्याच्यामध्ये आहे आणि भारताचा क्रमांक आहे 126वा. बघा भारत किती हॅपी, 126वा म्हणजे 143च्या किती जवळच आहे आपला नंबर. म्हणजे भारतामध्ये हॅपीनेस आहे का? तर नाही. तर 126वा आपला क्रमांक आहे आणि पहिला क्रमांक कोणाचा आहे? तर पहिला क्रमांक आहे फिनलँडचा पहिला क्रमांक आहे. असा पण क्वेश्चन येऊ शकतो की जागतिक आनंदी अहवाल 2024ला जो डिक्लेअर झाला आहे त्याच्यामध्ये पहिला देश कोणता? तर ते पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि तो आहे फिनलँड. तर बघा आता फिनलँडने काय केलं आहे, सलग पाठीमागचे 7 वर्षे झाली हा पहिल्याच क्रमांकावर, म्हणजे जगातील सर्वात आनंदी देशाचा किताब ह्यानं मागच्या 7 वर्षापासून कंटिन्यू पटकावत आहे. इतका तो छान देश आहे. बघा आता पुढचा क्वेश्चन पाहूया, भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्री याने नुकताच भारतासाठी कितवा आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळलेला आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, 150वा सामना त्यांनी अशा प्रकारे खेळलेला आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार 143 देशांच्या यादीत कोणत्या देशाचा क्रमांक सर्वात शेवटी आहे? बघा आपण इथे काय पाहिलं, भारताचा क्रमांक पाहिला होता अगोदरच्या क्वेश्चनमध्ये, तसंच पहिला क्रमांकाचा कोणता देश आहे तो पण पाहिला होता. परंतु इथे क्वेश्चन विचारला सर्वात शेवटचा क्रमांक कोणता आहे? तर सर्वात शेवटचा पण माहिती असण्यासाठी आपण इथे हा क्वेश्चन घेतलेला आहे आणि त्याचं पहिलंच ऑप्शन करेक्ट आहे, अफगाणिस्तानचा नंबर हा सर्वात शेवटी आहे. तर बघा तिथे हॅपीनेस नावाची गोष्टच नाही म्हणून त्याचा क्रमांक एकदम शेवटी गेलेला आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, रायझिंग भारत संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आणि वन लायनर क्वेश्चन जे की करंट अफेअरमध्ये अशा प्रकारचेच क्वेश्चन आपल्याला एक्झाम हॉलमध्ये पाहायला भेटतात. तर अशा प्रकारे आपण इथे क्वेश्चन घेतलेला आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, नवी दिल्ली येथे रायझिंग भारत संमेलनाचे आयोजन झालेलं आहे. नेक्स्ट आहे, ICC T20 फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे? तर बघा ICC T20 फलंदाजीमध्ये कोणता खेळाडू आहे प्रथम स्थानावर? तर पहिलंच ऑप्शन म्हणजे सूर्यकुमार यादव हा प्रथम स्थानावर आहे. बघा मित्रांनो आपण इथे 10+ क्वेश्चन जे आहेत ते करंट अफेअरचे घेतलेले आहेत आणि एकदम फॅक्च्युअल आणि अशाच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये पण असतात, तेच क्वेश्चन आपण इथे घेतलेले आहेत. तर नेक्स्ट आहे, मेगन हे चक्रीवादळ कोणत्या देशात आलेले आहे? तर हे चक्रीवादळ आलेले आहे ऑस्ट्रेलिया येथे, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तिसऱ्या लोकशाही परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर तिसऱ्या लोकशाही परिषदेचे आयोजन दक्षिण कोरिया, म्हणजेच सी ऑप्शन करेक्ट आहे. दक्षिण कोरियामध्ये अशा प्रकारे लोकशाही परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो आपण इथे 30 क्वेश्चन घेतलेले आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवत चला आणि होता होईल तेवढा जर व्हिडिओ आवडत असेल तर एक थंब द्यायला शिका. म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी होता होईल तेवढं चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.